हाय, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आज संडे, सुट्टीचा दिवस. माझा नाही तर माझ्या सगळ्या हाऊस हेल्पचा. माझ्या जेवणात ज्या हेल्प करायला ताई येतात त्यांनी सडनली 1 महिन्याची सुट्टी घेतली आहे. त्यांच्या घरी थोडा प्रॉब्लेम झाला आहे आणि त्यांचं रिझन सुद्धा जेन्युइन होतं, त्यामुळे मी काय बोललेच नाही. बाबूला सांभाळायला ज्या मावशी येतात त्यांना मी संडेची सुट्टी देते, कारण इवूचं 1 दिवस तरी स्वतःहून मला करायचं असतं आणि आम्हाला सुद्धा थोडा फॅमिली टाइम हवा असतो. सो मी त्यांना संडेची सुट्टी देते. असो, आजच्या दिवसाची सुरुवात मी माझा चहा आणि इवूचा ब्रेकफास्ट बनवण्यापासून केले. नाश्त्याला त्याला आज सॅरलॅक बनवणार होती, तर तेच मी तयारी करत होती. आमच्या नाश्त्यासाठी मी पोहे बनवणार होती, तर त्याची पण तयारी सुरू केली. इवू उठला होता, पण अजिंक्यने त्याला घेतलं होतं. त्याने खूप ट्राय केलं त्याला खेळवायला, पण त्याला सकाळची मीच हवी असते. सो मला शोधत शोधत तो फायनली किचनमध्ये आला. माझं कटिंग करून सगळं झालं होतं, त्यामुळे त्याला उचलूनच मी पोहे बनवले. आता अशा प्रकारे त्याला घेऊन काम करण्याची मला सवय झाली आहे. किचन मधलं थोडं आवरलं आणि पहिली वॉशिंग मशीन लावून घेतली. मी जनरली 2-3 दिवसांनी मशीन लावते. हे झालं, मग म्हटलं बेडरूम पण आवरून घेवा. बेडरूम मध्ये भरपूर पसारा झाला होता, तो सगळा क्लीन केला. त्यानंतर बेडशीट चेंज केली आणि पुन्हा एकदा किचनमध्ये दुपारचं जेवण वगैरे करायला आले. आमचं दुपारी जेवण झालं त्याच्यानंतर मी इथे ॲक्वागार्डचा टेक्निशियन बोलवला होता. हा जो टॅब आहे तो तुटला होता, सो तो रिपेअर करण्यासाठी त्यांचा टेक्निशियन आला होता. त्यानंतर आम्ही झोपलो थोडा वेळ. संध्याकाळी इवूला मी माझे युट्यूबचे जुने व्हिडिओज टीव्हीवर दाखवत होते आणि तो सुद्धा खूप गमतीशीरपणे ते बघत होता. नंतर त्याची फ्रेंड म्हणजे त्याची आत्तू आली होती त्याच्यासोबत खेळायला. दोघं जण खूप वेळ खेळत होते. दिवसभर सगळं आवरून खूप थकायला झालं होतं, सो रात्री जेवण बनवण्याचा कंटाळा आला. मग अजिंक्यने बाहेरून चायनीज आणलं होतं, ते आम्ही जेवलो आणि बाबूला भरवलं आणि त्यानंतर मुंबई इंडियन्सची थोडा वेळ आम्ही मॅच बघितली, जी मुंबई हरली. तर असा होता माझा आजचा दिवस आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.